नमस्कार, मी वक्ता, सूत्रसंचालक आणि भाषण कौशल्य प्रशिक्षक लक्ष्मण दातखेडे. मित्रांनो, खरं तर आपल्या सगळ्यांचा ज्ञानामृत अकॅडमीला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी नवीन करण्याची उर्मी आमच्यामध्ये निर्माण होते. म्हणूनच आपल्या सगळ्यांसाठी आज एका महत्त्वपूर्ण विषयाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर वक्तृत्व कौशल्याची भीती कशी घालवाल, मनातील नकारात्मकता दूर करून प्रभावी वक्ता कसे व्हाल, हा आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टी याच्यातून आपण विस्तृतपणे समजावून सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि ज्ञानामृत अकॅडमी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला खरंच बोलता येत नाही की तुम्ही बोलण्याची भीती मनात जपून ठेवलेली आहे? कारण अनेक वेळा आपल्याला अडवणारा समाज नसतो, परिस्थिती नसते, तर आपल्या मनामध्ये असलेला नकारात्मक विचार असतो. माझ्याकडून होणार नाही, लोक हसतील, मी चुकलो तर काय होईल, अशा विचारांच्या साखळदंडामध्ये आपण स्वतःलाच कैद करून ठेवतो. लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मनातील भीतीला सत्य मानता त्या क्षणी तुमच्या यशाचा दरवाजा स्वतःच बंद करता. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता ना, त्या क्षणी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. वक्तृत्व कौशल्य ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नाहीये आणि ती जन्मताच कोणालाही मिळत नाही. प्रभावी वक्ता घडतो तोच सातत्यपूर्ण सराव, सकारात्मक विचारसरणी आणि स्वतःला सतत घडवत राहण्याच्या वृत्तीमुळे. पहिल्यांदाच बोलताना आवाज थरथरेल, शब्द अडखळतील, काही चुका होतील, पण लक्षात ठेवा, चुका म्हणजे अपयश नव्हे, चुका म्हणजे यशाकडे जाणाऱ्या प्रवासातील मैलाचा दगड आहेत. जे लोक आज हजारो लोकांच्या समोर आत्मविश्वासाने बोलतायत ना, तेही कधी काळी पहिल्या भाषणाच्या वेळी घाबरलेलेच होते. यशस्वी वक्तृत्वाची सुरुवात एका स्पष्ट ध्येयापासून होते. पौर्णिमेचा चंद्र हा लाखो किलोमीटर अंतरावरूनही जितका स्पष्ट दिसतो ना, तितकंच तुमचं ध्येय सुद्धा तुमच्या मनामध्ये स्पष्ट असलं पाहिजे. कारण जिथे ध्येय स्पष्ट असतं तिथे मार्गही सापडतो, पण जिथे ध्येयाचं धुसर असतं ना, तिथे पावलं कोणत्या दिशेने टाकायची हे सुद्धा समजत नाही. जर तुमचं विजन स्पष्ट नसेल तर योग्य कल्पना, योग्य नियोजन आणि योग्य कृती कधी जन्म घेत नाही. म्हणून सर्वप्रथम स्वतःला विचारा, मी प्रभावी वक्ता का बनू शकतो? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या यशाचा पाया ठरेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्मविश्वास हा बाजारामध्ये विकत मिळत नाही, तो दररोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नांतून निर्माण होतो. आरशासमोर बोला, स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा, छोट्या गटात बोलण्याचा सराव करा, स्वतःच्या चुका शोधा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करा. प्रत्येक दिवस हा कालच्या दिवसापेक्षा थोडा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा. कारण थेंब थेंब पाण्यानं घडा भरतो आणि छोट्या छोट्या प्रयत्नांनीच मोठा वक्ता घडत असतो. मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठी लढाई ही इतरांशी नसते, ती आपल्या मनातील भीतीशी असते. ज्या दिवशी तुम्ही त्या भीतीवरती विजय मिळवाल त्या दिवशी मंच तुमचा असेल, श्रोते तुमचे असतील आणि टाळ्यांचा कडकडाट सुद्धा हा तुमच्यासाठीच असेल. त्यामुळे आजच मनातील नकारात्मकतेला निरोप द्या, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि पहिलं पाऊल टाका. कारण स्वप्न पाहणारे अनेक असतात, पण त्या स्वप्नांना शब्द देणारेच खरे वक्ते बनतात. लक्षात ठेवा, ध्येय जितकं स्पष्ट, विचार तितके सकारात्मक आणि सराव जितका सातत्यपूर्ण, तितकंच तुमचं वक्तृत्व सुद्धा तेजस्वी, प्रभावी आणि प्रेरणादायी बनत जातं. आजचा निर्णय तुमचं उद्याचं व्यक्तिमत्व घडवणारा आहे. मग प्रश्न एवढाच आहे की तुम्ही भीतीची निवड करणार की वक्तृत्वाच्या नव्या प्रवासाची? वक्तृत्व आणि सूत्रसंचालनाशी संबंधित सर्व माहिती घरबसल्या पाहण्यासाठी आजच ज्ञानामृत अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टा पेजला आणि फेसबुक पेजला फॉलो करायला तेवढं मात्र विसरू नका. धन्यवाद.